नाही ती माकड फक्त थांबलं होतं तिथं राजपालच्या घरासोबत. सगळं आबाळ आलेलं होतं का? हा बघा किती मग हा माकड आहे. माकडाचं किती सुंदर जाड माकड आहे. त्याला खायला काय भेटलं नाही वाटतं ते इकडं तिकडं तिकडे इकडं इंजिनिअरिंग कॉलेज हा. नाही का ते वन फिरायला लागले विभागाची जागा नाही का तिथंच बरं तिथून येते ते इकडं माहितीये का. हो ना पाण्यासाठी इकडे इकडे हा. फिरायला लागले ते पाणी पण असं टोपल्याने ठेवावं लागतं या माकडाला. उतरलं बघ खाली माकड ते ते नीट कुठं जाते इंजिनिअरिंग कॉलेजच्या बिल्डिंग वर. बघा हे माकड आता कुठं पळायला लागले नाही का. निघाला आता. असं आमच्या मेसच्या समोर असे इंजिनिअरिंग कॉलेज आहे. त्याच्या मागे वन विभाग आहे. तर त्या वन विभागमधून माकडं असे पाण्यासाठी भटकत राहतात. याच्या घरावर त्याच्या घरावर अशा उड्या मारत राहतात. सुंदर असं आकर्षित वाटणारा बघा हे आहे आमच्या कॉलनी. घर आहे, पिंपळाचं झाड, आबाळ पण आलेलं आहे. शांत वातावरण वाटायला लागले आबाळाचं. छानपैकी आता 1-2 सुरू झालेला आहे. पाऊस तर काही पडला नाही पण पडा ना आता. तसं तर पंजाबरावनी सांगितलेलं आहे दुष्काळ म्हणून. आता काय होते काय माहिती, पाऊस पडतोय का नाही पडतोय. गेल्या वर्षी मात्र 1 जूनपासून सुरू झाला होता पाऊस नाही का रे. 1 मेपासून 1 जून नाही सॉरी गेल्या वर्षी 1 मेपासून जी चालू झाला पाऊस तर पूर्ण 1 मे असं जाणवलंच नाही उन्हाळा आहे म्हणून. पूर्ण पावसाळ्यानेच वाटलं होतं वातावरण गेल्या वर्षी. आणि ह्या वर्षी तर एवढा कडक उन्हाळा गेला, खूपच कडक उन्हाळा गेला. त्या उन्हामुळे तर डोळे असे कचकच करायले. कर मला डिकाशन कर चहा. डोळे असे उन्हाने जळजळ करायले, कचकच करायले, आग पडायली डोळ्यात. त्या उष्णतेने मात्र उष्णताच खूप होती यावर्षी. आमचं घरासमोरचं वातावरण दाखवतो मी तुम्हाला. पिंपळाचं झाड बघा, हे रोड असा खाली गेलेला. आमचं छोटंसं कडीपत्त्याचं झाड आहे छानपैकी. पडन पाऊस आता वातावरण पावसाचं तर झालं दिसायला लागले वातावरण पाऊस पडण्यासारखं. पण आता निसर्गाच्या स्वाधीन आता पाऊस पडतोय का नाही पडतोय. दरवर्षीप्रमाणे तर 7 जूनला तर मिरवून निघतोय. पण आता काय माहिती कधी निघतोय काय नाही. सुंदर वातावरण वाटायला लागले. ढगाळ 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 छान वारं सुटलंय मस्तपैकी. चल आता भाजीपाला आणायला जायचं आहे. पाऊस येईल काय सांगता येत नाही. त्याआधी जाऊन आपलं खाली गावात जाऊन भाजीपाला आणावं लागेल. बटाटे वांगे लसूण संपलाय. लसूण पण संपलेला आहे. आणावं थोडा लसूण कांदे. उन्हाळ्याच्या दिवसात भाजीचा लई प्रॉब्लेम आला. काय भाज्या करावं तेच थोडं पडायला लागलं भाज्या. काहीतरी कडधान्य करायचं. मूग मटकी वाटाणा काबोली चणा कधी डाळीच्या पिठाच्या वड्या अशी भाजी करायची अधूनमधून. ते काय करायचं हे काय करायचं आपलं. मात्र उन्हाळ्यामध्ये जरा भाज्याचं शॉर्टेज झालेलं असतं. 80 रुपये किलो झाले. 80-100 रुपये किलो 20 रुपये पाव भाजी. आणि आम्हाला मेसला तर एका टायमाला लागते 5 किलो भाजी. 2 टायमाला 10 किलो. रोजची 10 किलो भाजी लागते. 10 किलो भाजीला आणावंच लागत रोजची मेसला. चला आता जावं लागेल मेसला भाजीपाला आणायला. त्याआधी मी मस्त आपलं कडक डिकाशन चहा घेते. किती सुंदर बिल्डिंग दिसायला. हिरवंगार झाले पिंपळाचं झाड. चला देवपूजा केलेली होती मी सकाळी. देवापती करावी आता संध्याकाळची. 6 वाजलं तर 6ला देवापती करावी लागली. नुसतं काम करतो कंटाळा आलाय आम्हाला. आता काय करावं, केल्याशिवाय पर्याय नाही मेसचं काम.
नेटचा प्रॉब्लेम चालू आहे.